श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्याकरता जाणाऱ्या माता रुक्मिणीच्या पालखीचा अंबानगरीत बियाणी चौकात माजी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर तसंच खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। दरवर्षीप्रमाणे या सोहळ्याकरता सर्वच धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यामुळे हा स्वागत सोहळा सामाजिक समतेचा वारसा जपणारा ठरला। श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी सोहळ्याकरता जाण्याची 431 वर्षांची परंपरा आहे। श्री क्षेत्र पंढरपूरच्या धर्तीवरच रुक्मिणी मातेचेही शासकीय पूजन व्हावं आणि पंढरपूर इथं संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीप्रमाणेच रुक्मिणी मातेच्या पालखीलाही मानाचं स्थान मिळावं यासाठी माजी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी प्रयत्न केले होते। त्यानुसार आता पंढरपूर इथं रुक्मिणी मातेचं शासकीय पूजन आणि सोबतच पालखीला पंढरपूर इथं मानाची पालखी असा दुग्ध शर्करा योग घडून आला आहे। ही पालखी कौंडण्यपूर येथून निघाल्यानंतर अमरावती शहरात आगमन होताच स्थानिक बियाणी चौकात या पालखीचं स्वागत करण्यात आलं। यावेळी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर उपस्थित होत्या। यावर्षी खरं प्रार्थना आई रुक्मिणीला हीच आहे की बळीराजा सुखाव आणि जे बॉर्डरवर आपले सैनिक खरं त्यांनी जी काही आपल्या जीवाची आहुती देऊन आपल्या सगळ्यांचं प्रोटेक्शन करतायत, त्यांच्या बायका, त्यांच्या घरातल्या जे मंडळी, काही एक्स सर्व्हिसमॅन, ते आई रुक्मिणीच्या पालखीचं पूजन या ठिकाणी यावर्षी करणार आहे। स्वामी राम राजेश्वर महाराज देखील या ठिकाणी आहे आणि शेतकरी बांधव दरवर्षी असतात तर ते आहेतच, पण यावर्षीचं पूजन त्यांच्या हस्ते आहे आणि आईला हीच प्रार्थना आहे की आपला देश सुरक्षित राहो, या ठिकाणी शेतकऱ्यांचं भलं हो आणि कोणी जातीभेदाचं राजकारण न करता हे देशाचा एकोपा राहो। या ठिकाणी सगळ्या समाजाचे, मुस्लिम समाजाचे बांधव पण या ठिकाणी येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे त्या पालखीचं स्वागत करतात। रुक्मिणी मातेची पालखी तसंच भक्तिरसात तल्लीन झालेले वारकरी, सोबतच टाळ, मृदुंगा आणि मुखात विठ्ठलाचं नाम असा मंगलमय सोहळा इथं पार पडला। हा प्रसंग म्हणजे उपस्थित भाविकांसाठी आनंदाची पर्वणीच होता। दरम्यान माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी फुगडीचाही फेर धरला। त्यानंतर आमदार यशोमती ठाकूर यांनी काही अंतरापर्यंत पालखी खांद्यावरही घेतली आणि त्यानंतर वारकऱ्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला। अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती।